पुन्हाच जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। हिंदमाता परिसरामध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे। मुंबईमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती वृषाली, आपण पाहतोय की काल देवगडमध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। आणि आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि आज देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। मी दादरमधील हिंदमाता परिसरामध्ये आहे। सकाळपासूनच संततधार पावसाची सुरुवात जी आहे ती या हिंदमाता परिसरामध्ये झालेली आहे। दादरमध्ये संपूर्ण आणि मुंबईमध्ये खरं तर संततधार पावसाची सुरुवात जी आहे ते पहाटेपासूनच सुरू आहे आणि मुंबईमध्ये संपूर्ण वातावरण आपण जर पाहिलं तर संपूर्ण वातावरण जे आहे ते ढगाळ स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण मुंबईमध्ये अंधार असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कारण की मान्सून